अगं पोरी, सासूला रोज चिमट 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 घाल थोडं थोडं विष, मरूनच जाईल 6 महिन्यात. थोडंसं टायटलचं नाव ऐकून आपल्याला वेगळं वाटलं असेल ना? चला तर मग जाणून घेऊया काय आहे या विषाची कथा. एक गाव असतं आणि या गावामध्ये एक कुटुंब अगदी गुण्यागोविंदानं राहत असतं. त्याच घरात एक सासू सून असते आणि सासू सून म्हटल्यानंतर बऱ्याच घरामध्ये या सासू सुनेचा 36चा आकडा असतो. अगदी हाडवैर म्हणा, विडी भोपळ्याचं नातं सुद्धा म्हणा. अर्थात काही ठिकाणी हा 36चा आकडा 63चा सुद्धा असतो बरं का. त्याबद्दल आपण व्हिडिओ नंतर करू. तर असा 36चा आकडा असलेली एक सासू सुनेची जोडी असते. या दोघींचं काही केल्या पटायचं नाही. शब्दाला शब्द, शब्दाला शब्द. सासू एक शब्द बोलली की सून 10 बोलायची. तणतण करायची, आदळापट करायची, भांडी आपटायची, शिवीगाळ करायची, नाहीतर गप्प पांघरून घेऊन निवांत झोपून जायची आणि त्या सासूला सगळं काम पडायचं. मग सासू पण हिच्या माहेरचा उद्धार करायची. हेच शिकवलं का तुझ्या बानं? हेच शिकवलं का तुझ्या आईनं? आमच्या पोराच्या गळ्यात धोंडा बांधला? असं बरेच काही वाईट वाकडं सासू पण बोलायची. दिवसभर या घरातून भांडणाचे आणि वादाचे आवाज यायचे. एक दिवस काय होतं, ही सून वैतागते आणि सून माहेरी गेल्यानंतर निघूनच जाते. अर्थात माहेरीच निघून जाते आणि वडील विचारतात, का गं बाळा, काय झालं, का माघारी आलीस? काय नाही म्हणली, मी आता त्या घरात नांदायलाच जाणार नाही. सासू आहे ना माझी, तिच्यासाठी. माझ्या सासूचं माझा अजिबात पटत नाही. मी आता अजिबात नांदायला जाणार नाही. एकतर त्या घरात ती राहील नाही तर मी राहील. ती जेव्हा मरल ना तेव्हाच मी जाईन. तेवढ्यात तिच्या डोक्यात एक प्रकाश पडतो. ती म्हणते, अरे आपले वडील तर वैद्य आहेत. म्हणून ती वडिलांच्या जवळ अनोखा असा हट्ट करते. म्हणती, बाबा तुम्ही वैद्य आहात ना, तर तुम्ही की नाही मला एक असं औषध द्या की ज्या औषधानं आमची सासू मरूनच जाईल. पटकन गेल्या गेल्या तिला औषध घालते, मरूनच जाऊ देत सासू. तिचे वडील हा बघतात, बापरे औषध घालायचं? मग तिचे वडील एक क्षणभर विचार करतात आणि म्हणतात, अगं हे बघ, मी जर आता तुला सासूला मारून टाकायचं औषध दिलं आणि तू जर ते गेल्या गेल्या सासूला औषध घातलंस आणि जर सासू तुझी पटकन मेली तर पहिल्यांदा पोलीस तुझ्यावर संशय घेतील. कारण एकतर तू बाहेरातून आलेलीस आणि गेल्या गेल्या औषध घातलंस, रागाच्या भरात इकडं आली होतीस आणि औषध घातलंस आणि मरून गेली तर तुझ्यावर नाव येईल. आणि तू कुठून औषध आणलंस हे बघताच संशयाची सुई माझ्याकडे फिरेल आणि पोलीस माझी पण तपासणी करतील. त्यामुळे आपण दोघं पण तुरुंगाची हवा खायला जाऊ. बापरे, मग काय करूया बाबा? मला तर या सासू सोबत अजिबात राहायचं नाही बघा. एकतर ती राहील नाहीतर मी राहील. बाबा तिचे विचार करतात आणि म्हणतात, तू असं कर, तुला मी एक औषध देतो. ते औषध असं आहे की ते औषध चिमूट 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 रोज तू तुझ्या सासूच्या जेवणात घालायचंस आणि 6 महिन्यात तुझी सासू मरूनच जाईल आणि कोणाला कळणार सुद्धा नाही की तू विष प्रयोग केलायस आणि तू रोज थोडं 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 विष सासूच्या जेवणात घालत होतीस आणि सासू पण मरून जाईल. साप भी मरे और लाठी भी ना टूटे. असं फक्त त्यासाठी एक अट आहे, 6 महिने तुझ्या सासूला तू औषध घालतेस हे कळू द्यायचं नाही. आणि दुसरी आणि महत्वाची अट म्हणजे तू तुझ्या सासूला एकही शब्द उलटून बोलायचा नाहीस. आता काय ना, ह्या औषधानं तुझी सासू 6 महिन्याचीच फक्त आहे ना, 6 महिने ती मरूनच जाणारी. त्यामुळे 6 महिने तू तुझ्या सासूला एक शब्द उलटून बोलायचा नाहीस. तिचे लाड करायचे. होय सासूबाई, होय सासूबाई, तुमचंच खरं, तुमचंच खरं, तुमचंच खरं म्हणायचं. सून म्हणते, बर 6 महिने तर तिची कटकट सहन करायची आहे ना, आयुष्यभर सहन करण्यापेक्षा 6 महिने मी तिला अक्षी फुलात झेलल्यासारखी झेलते. झालं. तिचे वडील तिला पुडी बांधून देतात आणि सांगतात, गुपचूप या पुडीतलं औषध घालायचं, कुणालाही कळू न देता औषध घालायचं. झालं. सून मोठ्या आनंदाने निघून जाते, सासरी जाते आणि म्हणते, आता काय ही फक्त 6 महिन्याची सोबती आहे. त्यामुळं गेल्या गेल्या सासूला सकाळी उठल्या उठल्या वाफाळलेला असा दुधातला चहाचा कप नेऊन देते. सासू बघायलाच लागते, अर बिघडली का काय? माहेरातनं काल आली, हिच्या माहेरच्यांनी काही शिकवलं नाही वाटतं उलट सुलट. रागाच्या झटक्यातच त्या सासूला वाटतं कशी ताळ्यावर आली, हिची चूक हिला कळली ना, म्हणून आली चहाचा कप घेऊन. म्हणून सासूबाईंनी रागातच फणफणत चहाचा कप घेतला, भुरके मारत चहा पिला. चहाला 4 गोष्टीत नावं ठेवलं तरी सुद्धा सून गप्प. कारण सुनेनं त्या चहामध्ये चिमूटभर विष घातलेलं असतं. ते तिच्या वडिलांनी दिले ते विष घातलेलं असतं. आणि सून पहिल्यांदा घाबरलेली असते की आता जर म्हातारी मेली बिली तर काय करायचं. म्हणून ती सासू काय बोलते ते अजिबात काही उलट बोलत नाही.
उद्धट बोलत नाही, उलट बोलत नाही, तिला काही म्हणत नाही, उलट अगदी आदरानं ते चहाची कब्बशी घेऊन जाते, सासूचा लाड करते. असं 1 महिना 2 महिने चाललेलं असतं. आपल्या सुनेमध्ये झालेला हा बदल सासूच्या लक्षात येतो आणि सासू म्हणते की अरे वा, आपली सून तर आता बदलली, अगदी आपल्याला मुलीसारखं जपते. म्हणून मग ही सासू सुद्धा आपल्या सुनेचे गोडवे गायला लागते. माझी सून लाखात एक आहे हो, बसल्या जागेला मला चहा आणून देते, इकडची काडी तिकडं कर म्हणत नाही. कपड्याच्या घड्या असू दे, औषध पाणी असू दे, जेवण खाणं असू दे, कुठं मला न्यायचं असू दे, सतत बरोबर असते बघा. आणि इतके लाड करते की नाही, मुलीपेक्षा माझी सून माझा लाड करते, असं सासू बाहेर सांगताना सून ऐकते. आणि या 5-6 महिन्यात होतं काय की सासूशी सारखं गोड बोलून किंवा उलट उत्तर न दिल्यामुळं या सासूच्या मनात सुनेबद्दल जागा निर्माण होते. आणि या 5-6 महिन्यामध्ये सासू आपल्या सुनेचे गोडवेच बाहेर गात असते, म्हणून सुनेच्या मनात सासूबद्दल चांगली जागा तयार होते की अरे, आपली सासू खरंच किती चांगली आहे ना. आणि तिला वाईट वाटायला लागतं. 6वा महिना लागतो आणि आता तिच्या लक्षात येतं की अरे चा, आपण हे जे रोज थोडं चिमट विष घालतोय ना, या विषामुळं आता आपली सासू 1 महिन्यातच मरून जाईल. आता आपली सासू आपल्यावर आईसारखं प्रेम करते, आपले किती लाड करते, सगळ्यांना आपली सून किती चांगली आहे सांगत असते. आणि भांडणं तर आपली अजिबातच झाली नाहीत. मग आता सासू नको मरायला, पण काय करायचं, 6 महिने रोज थोडं विष घालून मीच या सासूला या दारात आणून ठेवले ना. काही नाही, ती एक दिवशी उठती आणि माहेरी जाती, वडिलांच्या पुढे रडायला लागती. वडिलांना म्हणती, बाबा तुमच्याकडूनच मी औषध मागून नेलं होतं की नाही सासू मरायची म्हणून, आता मला एक असं औषध द्या की माझी सासू खरंच मेली नाही पाहिजे. चांगली होती, 6 महिने झाले मी बघते, जसं मी तिला उलटं बोलत नाही, तिचं सगळं करते, तसं मला ती काम पण लावत नाही. आणि उलट सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना, नातेवाईकांना, भावकीत सगळीकडे सांगत असती, माझी सून चांगली आहे. आणि हे बघा, हे गळ्यातला हार सासूनं लेकीला द्यायचा तो मलाच दिलाय, माझी सून लेकीच्या वर आहे ग, असं करून माझ्या सासूनं हा हार मला दिलाय. आणि एवढा आईसारखी माया करणारी सासू नको आप्पा, नको माझी सासू मरायला, तुम्ही जरा असं औषध द्या की सासू माझी मेली नाही पाहिजे. हे ऐकल्याबरोबर वडील टाळे वाजवतात आणि मोठमोठ्यानं हसायला लागतात. ते म्हणते, अहो बाबा हसताय काय, माझी सासू मरायचं औषध, माझी सासू मरायचं औषध देताय तुम्ही, आता 6 महिने झाले मरून जाईल ती. तर बाबा हसतात आणि म्हणतात, अगं बाळा, मी काही तुला तुझी सासू मरावी यासाठी विष मुळीच दिलं नव्हतं, उलट त्यामध्ये असं काही औषध दिलं होतं की ज्याच्यामुळं तुझ्या सासूच्या तब्येतीला टॉनिक मिळत. ती एक साधी प्रोटीनची पावडर असते ना, तशी टॉनिकची पावडर दिली होती. फक्त मी तुला हे सांगितलं होतं की हे विष आहे आणि 6 महिन्यात तुझी सासू मरणार आहे. त्यामुळे तू काय केलंस, तुझ्या सासूला अजिबात उलट बोलली नाहीस, अजिबात उद्धट बोलली नाहीस, तिच्याबरोबर भांडण केलं नाहीस, तिचा लाड केलास. आणि या 6 महिन्यामध्ये तुला हे लक्षात आलं की आपण आपली सासू काही जरी बोलली ना तरी सुद्धा ते सहन करू शकतो. आणि तुझ्या लक्षात आलं का, 1-2 महिन्यातच तुझ्या सासूत बदल झाला आणि आता सासू तुझ्यावर मुलीसारखं प्रेम करायला लागली. तुला सासूला सहन करायची सवय झाली आणि सासूबाईंना तुझा लाड करायची सवय झाली. प्रश्न फक्त समजुतीचा होता. तू तोंड बंद ठेवलंस की सासूबाईंनी तुझं चांगलं सांगायसाठी बाहेर तोंड उघडलं. आणि याला निमित्त होतं हे चिमूटभर विष, की तुझ्या मनात होतं की आपण विष घालून सासूबाईंना मारतोय, 6 महिन्यात सासूबाई मरणारच आहेत. आणि ऍक्च्युली ते तर काही विष नव्हतं, तर त्या प्रोटीन पावडरमुळं, टॉनिकमुळं उलट तुझ्या सासूबाईंची तब्येत आता सुधारलीये. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तुमच्या दोघींचं नातं आता खूप सुधारलंय. बाळा, मी पण एका मुलीचा बाप आहे हो, असा मी कुणाला तरी मारायचं औषध कसा देईन, मी एक डॉक्टर आहे, लोक माझ्यावर विश्वास ठेवतात आणि मी लोकांना मारायचं औषध कसं काय देईन, मुळीच नाही. त्यामुळे आजपासून तुझ्या सासूबरोबरचं तुझं नातं अगदी असं मुलीचं आणि आईचं असतं असं घट्ट होणार आहे. मैत्रिणींनो, प्रश्न फक्त समजुतीचा असतो आणि प्रश्न संस्कारांचा असतो. घराघरात भांडणं लागू नयेत, सासू सुनांचं नातं चांगलं व्हावं यासाठी आपण सुद्धा आपल्या मुलींना चांगले संस्कार दिले पाहिजेत. थोडीशी सहनशीलता शिकवली पाहिजे. सासूचं वय, तिनं झेललेले आघात, तिनं काढलेलं आयुष्य हे बघता आपल्या मुलींना सुद्धा आपण संस्कार हेच दिले पाहिजेत की थोडे दिवस कळ काढ, थोड्या दिवसांनी आपोआप तुझं सगळं सरळ होईल. आणि हो, विष घालून सासूला मारण्याची क्लुप्ती कुठलेच आई वडील वापरत नाहीत बरं.
हे फक्त मनोरंजनातून संस्कार करणाऱ्या गोष्टीचा एक भाग होता. तुम्हाला ही गोष्ट तुमचे नातेसंबंध सुधारण्यासाठी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलवरती अशाच प्रकारच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाशी रिलेट करणारे व्हिडिओ असतात. सोशल, मोटिवेशनल किंवा आपले सणवार, उत्सव, मुलं, पालक, आपल्या रोजच्या जगण्यातल्या सवयी, एकंदरीत आयुष्याच्या प्रत्येक क्षणाशी निगडीत असे व्हिडिओ असतात. तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून आभार. भेटूया अशाच एका नवीन विषयाच्या नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार. सासूबाईंना चिमूट चिमूट विश कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.